हे गाइस, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही सर्व? जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. आजची गुड मॉर्निंग आमची ती असणार आहे, ती म्हणजे पुण्यावरून. आणि आमच्या गुड मॉर्निंग मध्ये आमची गुड न्यूज पण आहे आजच्या ब्लॉग मध्ये. कारण आम्ही चाललेलो आहे आमच्या स्वप्नांचं घर बुक करण्यासाठी. कुठे चाललं, काय लोकेशन तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब, कमेंट, लाईक करायला विसरू नका. तर आम्ही आलेलो काल आत्याच्या घरी. तर आपण लग्नाला गेलो, तुम्हाला माहिती लग्नावर आत्याच्या घरी आलतो. तर तसंच मग जाताना प्रोजेक्ट ना ह्यांनी ना काल म्हणजे असं जस्ट स्क्रोल करत होते आणि बघितलं एवढं चांगलं डिस्काउंट मध्ये आम्हाला फ्लॅट मिळणार आहे. सो आम्ही सांगून देतो स्टार्टिंगलाच की आम्ही फ्लॅट बघण्यासाठी चाललोय आणि बुकिंग करतो का त्या ब्लॉगमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवू आमचं लोकेशन काय असेल, कुठे असेल. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि काय बोलायचं होतं तुम्हाला, प्रोजेक्टच आहे बघून. तर म्हणजे नवी मुंबईमध्येच असणार आहे. से पण कुठे, एअरपोर्टच्या बाजूला. आम्ही बघितलं म्हणजे की तिथे एअरपोर्टच्या बाजूलाच आहे, प्लस हायवे सुद्धा बाजूला आहे. आणि तिथे बोलतात ना MIT युनिव्हर्सिटी, खूप मोठी युनिव्हर्सिटी ॲक्च्युली. आम्ही नेहमी बघत असतो हायवेवरनं आणि आम्ही विचार करत असतो का म्हणजे बाबूला आम्ही तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये टाकू. पण आम्हाला तिकडेच फ्लॅट मिळतो. तर आम्ही विचार करतोय का आता बघूया जाऊन खऱ्या खऱ्या गोष्टी आहेत का तिथे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि तिकडे स्टेशन सुद्धा फक्त 10-15 मिनिटामध्ये, म्हणजे जॉबला सुद्धा जाऊ शकतो. ओके. आणि इथे बघू शकतात बाबूसारखी सेम थार आहे. तर ती आहे आमच्या निखिल दादाच्या पोराची. तर इथे बघा बाबू पण रेडी झालेला आहे. बाबू टाबू, अरे बाबा पप्पाचा रेडबुल आहे. बाबू पप्पाचा रेडबुल तू का घेतला? बाबू रेडबुल दे पप्पाचा. घेऊन काय करतोय तू? हा, पप्पालाच प्यायचं आहे. सो गाईस फोडला नाही म्हणजे बंद आहे, नाही तर लगेच पोरं कमेंट करेल छोट्या पोराला रेडबुल देतात. असं काय नाही, तो फक्त बॉक्स आहे, तो पप्पाच पिणार. बाबूने फक्त फ्रीजमधनं घेतलेला आहे. आणि ते बाबा रेडी झालेला आणि तुमच्या बॅगी घेतला आहे. सो आम्ही लग्नामध्ये खूप धमाल केली, डान्स केला, सर्व केलं आणि ते घरी चाललो. कारण का आम्ही राहणार होतो आता पुण्यामध्ये 2-4 दिवस. पण काय सांगू तुम्हाला, 4 का 5 दिवस राहिले आपण दादाचा साखरपुड्याला. सो टाईमच नाही भेटणार. तर साखरपुडा पण घरी आहे. तर जाऊया आता. बॅग सर्व भरलेलं आहे आमच्या नेहमीसारख्या. तर लेट्स गो. आता ट्रॅव्हलिंग पण बघायला भेटेल थोडंसं. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये परत आम्ही कुठे थांबतो, नाश्ता सर्व, आणि परत आपला फ्लाईट पण बघायला भेटणार आहे. लेट्स गो. हे कपड्याची ड्रेसिंग बघून मला असं वाटतं आम्ही काश्मीरला चाललो आहे. काश्मीरच वाटतं मला. हां, काश्मीरला आले का हे? मम्मा आणि पोरं दोघं काश्मीरलाच वाटतं ते. वाटते का एक पोरकी आई आहे. तू कन्याकुमारी. बॉटल फेकायची होती मला त्याच्या हातातनं. काय पण शिकवते का माझ्या पोराला प्यायला? दोघाडाला आलतो आणि आमच्या पोराला चेहरा बघा तुम्हाला उन्हात आल्यावर ना. सरू इकले बा, इकले बा. हे बघ काय, हे बघ काय, कुठे चालले तुम्ही लोक? हा बाबू झालं आपलं फिरून घरी जायचं आता. बाबा काका कधी यायचे आपल्या घरी जायचे आपल्या. मोरा तिच्या घरी आलतो आणि बघ आता आमची कुठे वरती जाऊन लपून बसली आहे. आम्हाला लाजून. चल बाबूला ये खाली ये, चल. असं सेम बनवूया आपण आपल्या बाबूला. बाबूला असंच बनवूया आपण. ये खाली ये, चल. डायरेक्ट अख्खा फ्लॅटर चल या, चल. एकदम एक्सप्रेस पासूनच आम्ही 5 मिनिटावरती आता आतमध्ये आलेलो आहे. आणि इथे शिवाजी महाराजांचा आपल्याला पुतळा दिसलेला आहे. सो इथून आतमध्येच आम्हाला काय MIT युनिव्हर्सिटी असं बोर्ड लिहिलेलं होतं बाहेर. तिथून आम्ही टर्न मारून आतमध्ये आलेलो आहे. आणि इथून त्यांचे कन्स्ट्रक्शन चालू झालेले आहे विस्तारा पार्कचे. ठीक आहे, एकदम हवेपासून ना खूप जवळ समोर एकदम एक्सप्रेस हवे दिसतं. इथून तुम्हाला दाखवतेच मी की बिल्डिंग आणि कुठे असतं. हो, रात्री झालं तर डायरेक्ट इथे फ्लॅटवर. येस, तो बघा हवे एक्सप्रेस आहे तो समोर डायरेक्ट. इथे पार्किंग आणि समोर एक्सप्रेस हायवे चालू आहे. इकडे रस्ता पण निघणार नाही. भारी आहे. चला आता आपण कन्स्ट्रक्शन बघूया कसं काय. सोबत तिकडे एक्सप्रेस हायवे गाईस. तर तिकडं पण रस्ता येतो एक. नंतर आम्ही आलेलो होते साईडवर. काय गेस काय ते लोक येतात आम्हाला सर्व माहिती देणार तुम्हाला पण. आणि 1 BHK आणि 1 RK आणि 2 BHK 3 BHK सर्व फ्लॅट भेटणार आहे. सर्व बुक झालेले आहे. आणि इन्व्हेस्ट पण करू शकतो आपण. कल्याण, डोंबिवली, ठाणा कुठं झालं इन्व्हेस्ट करू शकतात. आणि आपला खूप फायदा आहे एक्सप्रेस हायवेपासून. आम्ही आलो आता जस्ट आणि फक्त 2 मिनिटामध्ये आम्हाला बिल्डिंग मिळाली. आम्ही विचार करू शकतो की एक्सप्रेस आणि इथे मस्त एक दिवस येऊन स्टे करण्यासाठी आम्ही बघत होतो.
तर बघूया आता पण आतमध्ये जाऊन. आणि एक्सप्रेस हायवे आपल्या एकदम समोर होतो, म्हणजे आपल्याला कुठे जायचं असेल पुण्या वगैरे तर आम्हाला एकदम इझी पडणार इथून जायला. तर चला मग आता विस्तारा वर्ल्डला जाऊन आपण हे करू, फ्लॅट बघू. तर आता फायनली आम्ही बघतोय विस्तारा वर्ल्डची मेन बिल्डिंग, जी की अजून बनायची बाकी आहे आणि अर्ध्याच्या वरती कंप्लीट झालेली आहे. सो हे मला गाईड करतात की पुढे अजून काम चालू आहे 3 ठिकाणी. काय तिकडे तर पूर्ण आता झालेली ते बिल्डिंग तयार आणि इकडे अजून 2 ठिकाणी काम चालू आहे. इकडे सेकंड नंबर आणि इकडे थर्ड नंबर असे तिन्ही पण लाईनमध्येच असणार. आणि समोरच एक्सप्रेस हायवे चालू आहे, तो एकदम जवळच आहे तिन्ही पण कन्स्ट्रक्शन. भरपूर फ्लॅट इथे आता जाणार आहे तशी पण. आणि इन्क्वायरीसाठी तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेलाच आहे तुम्हाला. तर काही आता आम्ही ज्याचा फ्लॅटवर जाईल ना आता फ्लॅट पण दाखवूया तुम्हाला. तर इथे 1 BHK आणि 1 RK पण फ्लॅट आहे. सो इकडे म्हणजे 6-7 फ्लोअरच्या बिल्डिंगी बनेल. तर हायवेपासून एकदम जवळ तो मगाशी सांगितलेलं मी. ते बघा काम चालूच आहे. सो 1-2 वर्षामध्ये पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आणि ही बिल्डिंग आहे ना ही आताच कंप्लीट होऊन जाईल. या बिल्डिंगीचा 6 महिने का 8 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल. आता आम्ही आलेलो म्हणजे बिल्डिंगमध्ये. तर आम्ही आता जस्ट हॉल बघितला आणि हॉल मोठा हॉल आहे, खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक हॉल किचन गॅलरी आलेलं सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी. आणि फ्लॅट आता हॉल बघतोय, खूप मोठा हॉल आहे. 1 BHK मोठा हॉल इम्पॉसिबल आहे भेटणं. सो मस्त वाटलं फ्लॅट्स. आणि गॅलरी पण भरपूर जातं. तर इथे गॅलरी पण मोठी दिलेली आहे. गॅलरी पण भरपूर मोठी आहे गाईज. तर बघू शकता किती मस्त गॅलरी आहे. खूप बेस्ट आहे. आणि किचन आहे, बेडरूम आणि परत मला बाथरूम पण दाखवतो. तर हा हॉल बघा किती मोठा हॉल आहे. खूप सुंदर आहे आणि पेशन्स एकदम हॉल. तर चला मात्र हॉल बघून झालेलं आहे. आता आपण बघूया किचन. तर हे किचन आहे आणि खूप सुंदर किचन आहे. आणि मस्त याला ओटा वगैरे आणि याला सुद्धा गॅलरी दिलेली आहे. किचनला गॅलरी देणे खूप इम्पॉर्टंट असते. बेस्ट आहे. आणि इथून तर आता आपण बघूया बेडरूम आणि किचनच्या इथे सुद्धा तुम्हाला बाहेर वॉशरूम मिळणार आहे. वॉशरूम आहे मस्त. तर वॉशरूम बघितलं आता काही. आता हा आहे आमचा की बेडरूम असणार आहे. सो हा 1 BHK फ्लॅट आहे म्हणजे. तर तुम्ही 2 BHK 3 BHK फ्लॅट पण मला भेटेल. सो हा 1 BHK मध्ये एवढा मोठा बेडरूम असतो. आणि याला मस्त बेड आणि आपलं पण रूम आहे. तिकडे पण गॅलरी आहे आणि बाथरूम तर लय मोठा आहे. 2 बाथरूम आहे. हा बेडरूमसाठी सेपरेट बाथरूम. बेस्ट. इथे आपण हवं जसं कमोड वगैरे करून हा म्हणजे बनवलेला फ्लॅट आहे दुसऱ्यांनी. सो आपण बोलू शकतो आपल्या मनाने असं पाहिजे तसा. सो याला आपण गॅलरी दिलेली एकदम बेस्ट आहे ना. बाबूला ना नवीन बेडरूम मध्ये एवढं आवडलं. बाथरूम मध्ये काय तुझं? बाबूला नवीन फ्लॅट घ्यायचा म्हणून आतापासून असा मोका. हा हा काय बाबू काय करते तू? आवडला तुला फ्लॅट? बाबूला फ्लॅट आवडला. आता बुक करायला लागेल बाबूसाठी. बाबू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. कुठे चालला कुठे चालला कुठे चालला? काय बाबू कसा आहे फ्लॅट आपला? मस्त आहे ना मोठा मोठा हॉल बेडरूम. हा मस्त बेडरूम आहे ना. आता कशा खेळेल चार्जर? कुठे चालला? ओ माय गॉड POP पण केली बघ याला. इथं काय आपण ह्याच्यापेक्षा भारी बनवूया बाबू घेतल्यावर. किचन मध्ये आला तो. किचन बघा किचन मध्ये खेळायला बाबूला किती जागा झाली. आता कुठे चालला? बाहेर चालला का?
बाबा डॅडा बोल. डॅडा डॅडा डॅडा. ओ टॉम अँड जेरी. बाबा मी आता जस्ट आलो तिकडनं रूम बघून आणि रूम लय भारी होता आणि एकतर एअरपोर्टच्या बाजूला सर्व जवळ होतं आणि प्राइस पण एकदम स्वस्त आहे. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि MIT युनिव्हर्सिटी आणि एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस हायवे सगळ्यात मेन म्हणजे आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्यांचा. तर तुम्हाला पण इन्व्हेस्ट 1 RK 1 BHK 2 BHK 3 BHK तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा किंवा फ्लॅट घ्यायचा तर हो ना. म्हणजे आता इन्व्हेस्ट करून ठेवले तर तुमचं प्रॉफिट असेल पुढे पैसे तर वाढणार आहे प्रॉपर्टीचे. आणि मस्त फ्लॅट आहे. जर पुणे पनवेलवरनं कोण बघायचं तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि बघा. सो आता आपण जाऊया आपल्या घरी आणि भाकर केली बघा SKने. आणि काय करते SK भाकराने घरी येऊन काय आणि तुमच्यासाठी स्पेशल बेसन. हो बेसनचं पीठ आणि एक भाकर. हा हे मी ना लग्नाच्या आधी माझ्या लोकांना सगळ्यांना आवडायचं. आणि खाऊया पिऊया आणि आपल्या घरी जाऊया. आणि 2-4 दिवसांनी आहे ते म्हणजे साखरपुडा. कोणाचा? आमच्या दादाचा. कसा? डिक्कची. आपला साखरपुडा कसा होता? आपला साखरपुडा असा होता तसा दादाचा गावाला होता ना. दादाचा मुंबईला असेल परेलला. आमचे काय विचारूच नका असे डेली. आणि उद्या परवा आम्ही चाललोय शॉपिंग करायला. आमची शॉपिंग आणि माझी काय साडी विषय? ब्लाऊज सॉरी गाईस तुम्हाला दाखवलं नाही बट उद्याच्या ब्लॉग मध्ये जर माझी साडीचा ब्लाऊज झाला तर सगळं 4 दिवस ब्लॉग असेल टाकला पहिल्यांदा. पहिल्याचे साडीचे ब्लाऊज काढले ब्लाऊजचे काढले पण यांनी एडिटच नाही केले. काय टाकू लेट्स गो. आणि वरून आम्ही दुल्हनचं म्हणजे शुभमच्या म्हणजे आमच्या वहिनीचा सुद्धा पण लेंगा आम्ही सिलेक्ट केलाय आणि तो परत एकदम थोडासा ब्लॉग काढलाय. तर माझ्या शॉपिंगचा त्यांचं प्री वेडिंग आहे ना आता. शुभमचं प्री वेडिंग आहे गाईस. तर लगेच नेक्स्ट मंथ मध्ये जानेवारीमध्ये शुभमचा बर्थडे असतो माझा बर्थडे असतो. सो तुम्हाला नंतर भारी कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटणार आहे. जानेवारी महिन्यापासून मला टार्गेट करायचं ब्लॉगिंगला जरासा चेंजेस कॅमेरा माईक परत काय ना काय मी बरंच वस्तू घेणार आहे. तर जानेवारी महिन्यात बघायला भेटणार बर्थडेला माझ्या. येस. आणि हा ब्लॉग एंड करायच्या आधी मी परत एकदा सांगते ज्यांना पण बुकिंग करायची असेल तर आम्ही स्क्रीनवरती नंबर कंटिन्यू दिलेलाच आहे. तुम्ही जाऊन नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. काही पण इन्क्वायरी असेल तुम्ही त्यांना विचारू शकतात. सो तुम्ही नक्कीच जावा. आणि ब्लॉग नाही एंड करायचे अजून बाकी. पॉज करा प्रोटीन पिऊया आता अगोदर. एंड करून घेते.